पॉइंट नंबर 2, रिसर्च अँड कंटेंट कलेक्शन. तुम्ही ज्या टॉपिक बद्दल प्रेझेंट करणार आहात त्याबद्दलचा डेटा गोळा करणं हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता हा डेटा तुम्हाला कुठे मिळेल? हा डेटा तुम्ही जो टॉपिक सिलेक्ट केला आहे त्या रिलेव्हंट गोष्टींची मिळेल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर एक टेक्निकल प्रेझेंटेशन देणार असाल एखाद्या प्रोडक्ट बद्दल किंवा एखाद्या टेक्नॉलॉजी बद्दल, तर ह्याचा डेटा तुम्हाला कुठे मिळेल? आयदर इंटरनेटवर मिळेल किंवा त्या संदर्भात कुठला एखादा रिसर्च पेपर पब्लिश झालाय का तो पाहून तुम्हाला तो मिळू शकतो. आता हा सगळा डेटा आपल्याकडे जमा झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय? हा सगळा डेटा जमा झाल्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप स्लाइड्स तर बनवतोच, पण ते जे स्लाइड्स बनवणार आहे ते लोक वाचतील नाही वाचतील इट्स ओके, पण तुम्ही जे डिलिव्हर करणार आहात ते कसं करणार आहात? कारण तुम्ही ते कसं प्रेझेंट करणार आहात त्याच्यावरच तुमच्या ऑडियन्सचं एंगेजमेंट डिपेंड राहतं.